नमस्कार, मी आपल्या सर्वांचे एस-एम-एस चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर आता डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफची गोष्ट करावीच लागेल। तर त्यांच्या प्रेसिडेंट पदाच्या प्रचारादरम्यान भरपूर चर्चा झाली होती। लास्ट 1-2 महिन्यापासून ते परत भरपूर चर्चा होत आहे, टॅरिफ येतील आणि ते फायनली टॅरिफ वगैरे आले आहेत। अगोदर काय झालं होतं, टॅरिफ कोणकोणते लागू केले गेले आहेत हे अगोदर स्पष्ट करण्याचा प्रयत्न करू। तर 25% टॅरिफ मेक्सिकोवरती आहे, जे की सर्व सामान जे की मेक्सिकोकडून येत असतं त्या सर्व गुड्सवरती 25% टॅरिफ लावलं आहे। मेक्सिको टू US वरती 25% फ्लॅट टॅरिफ USने लावलं आहे। कॅनडाकडून जे सामान वगैरे येत असतं US मध्ये येत असतं तर त्यावर 25% फ्लॅट टॅरिफ लावण्यात आलेला आहे व एनर्जीवरती 10% टॅरिफ आहे। चायना टू US जे की चायनाकडून वस्तू येत असतात त्यावर पूर्वी 10% टॅक्स होतं, आता त्याला 20% टॅरिफ केलेलं आहे। हे सर्व गोष्टी वगैरे चालत आहेत, पण मला वाटतं की काही गुड्सवरतीच आहे हे, म्हणजे काही पेसिफिक सिटी गुड्सवरती हे लावलेलं आहे। जर आपण कॅनडाची आता कॅनडाने रिटायरेटरी टॅरिफ वगैरे अनाऊन्स केलं आहे, कारण USने टॅरिफ लावलेलं होतं। त्यानंतर आता कॅनडाने म्हटलं आहे की आम्ही म्हणजे रिटायरेटरी टॅरिफ वगैरे लावणार आहोत। यासाठी त्यांनी म्हटलं की आम्ही येथे 25% रिटायरेटरी टॅरिफ लावणार आहोत, जे की USने लावलं आहे ते सेम USने USचे कॅनडामध्ये $30 बिलियन एक्सपोर्ट एक्सपोर्ट वगैरे आहेत, म्हणजे कॅनडामध्ये इम्पोर्ट होत असतात। आणखी पुन्हा 21 दिवसानंतर ते $125 बिलियन आणखी वगैरे एक्सपोर्ट वगैरे होतील आणि त्यावरही लावलं जाईल, म्हणजे ओव्हरऑल पाहिलं तर $155 बिलियन वरती लावण्यात येणार आहे। मेक्सिकोनेही म्हटलं आहे की आम्ही संडेला रिटायरेटरी टॅरिफ वगैरे लावणार आहेत। आता या सर्व गोष्टी होत आहेत, तर ऑलरेडी चायनाने सांगितलं आहे की रिॲक्टरी टॅरिफची गोष्ट वगैरे सुरू केली आहे। ते 10 मार्चपासून काही वस्तूवर 15% टॅरिफ वगैरे लावणार आहेत असे चायनाने अनाऊन्स केलं आहे। आणि त्यांनी 15 युनायटेड स्टेट्सच्या कंपनीजना एक्सपोर्ट कम्प्लिटली बंद केलं आहे। तर US मध्ये सध्या अशा गोष्टी चालत आहेत, म्हणजे टॅरिफ पॉलिसीच्या पर्स्पेक्टिव्हनुसार आता फायनलाइज टॅरिफ वगैरे आलेलं आहे। बाकी USचे प्रेसिडेंटनीही म्हटलं आहे की एप्रिलपर्यंत सर्व कंट्रीवरती आपलं रेसिप्रोकल टॅरिफ वगैरे लागू केलं जाईल। कदाचित भारतावरही लावलं जाऊ शकतं आणि बाकी युरोपियन युनियनवरही लावण्यात वगैरे येणार आहे, म्हणजे त्यांच्यावरही लावलं जाऊ शकतं, जे की आता त्यांच्यावर वगैरे टॅरिफ वगैरे नाही, त्यांच्यावर लावलं जाऊ शकतं। त्यासाठी आता एप्रिलपर्यंत वेट करावे लागेल। बट करंटली ही सिच्युएशन आहे की या 3 देशावर टॅरिफ लावण्यात आलेलं आहे। तर यावर मार्केट काय रिॲक्ट वगैरे करत आहे, तर डाऊन जोन म्हणजे खाली आहे, आपला S&P 500 ही थोडासा डाऊनच आहे आणि नॅसडॅकवर जास्त परिणाम झालेला आहे, तो काहीसा पॉझिटिव्ह दिसत होता। बट अदर कंपनीज जास्त वगैरे इम्पॅक्टेड वगैरे झाले आहेत। ॲटो सेक्टरवर जास्त परिणाम आहे, आपलं इलेक्ट्रॉनिक सेक्टरवरही त्याचा परिणाम दिसत आहे, कारण की त्या रिलेटेड भरपूर काही वस्तू चायना वगैरेकडून येत असतात। त्यामुळे इलेक्ट्रॉनिक अँड ॲटो रिलेटेड कंपनीजवर आताही जास्त इम्पॅक्ट वगैरे दिसत आहे, ज्या पद्धतीने मार्केट वगैरे रिॲक्ट करत आहे त्यावरून। तर बाकी काय गोष्टी वगैरे राहिली आहेत जे की मार्केट इज बेसिकली रिॲक्टिंग। तर जो युरोपियन मार्केट वगैरे निगेटिव्ह आहे तो म्हणजे
जो स्टॉक 600 जो इंडेक्स आहे तो संपूर्ण युरोपियन युनियनचा इंडेक्स वगैरे आहे। तर तसेच इतर तो 2% प्लसने वगैरे क्लोज झाला। तर इतर पाहिलं तर आपलं डॅक्स जो की जर्मनीचा इंडेक्स आहे 3.5%ने आणि FTSE जो की लंडनचा इंडेक्स आहे तो 1.5%ने वगैरे वर आहे। हे सर्व इंडेक्स वगैरे इंडेक्समध्ये म्हणजेच एक चांगले करेक्शन वगैरे आपल्याला दिसून येत आहे। त्यानंतर काय झालं, ऑइल इज गॉन डाऊन। हे ऑइल डाऊन होणे आपल्या भारतासाठी पॉझिटिव्ह न्यूज असेल। हे आता $70 पर डॉलरच्या जवळपास आलेला आहे। म्हणजे ब्रेंट क्रूड 70.7च्या रेटची मी गोष्ट करत आहे। तर ही चांगली बातमी आहे। आता आपला टॅरिफची गोष्ट वगैरे सुरू झाली आहे, त्यामुळे अपेक्षित आहे की आणखी स्लो डाऊन वगैरे येऊ शकतं ग्लोबली आणि ही महाग वगैरे वस्तू होऊ शकतात। या सर्व गोष्टी वगैरे होत असतील तर डिमांड आपोआप कमी होऊ शकते आणि ओपेकने ही आउटपुट इन्क्रीज करण्याबद्दल गोष्ट केली आहे किंवा ते आतापर्यंत बोलत आलेले आहेत। आतापर्यंत त्यांनी खूप आउटपुट डिक्रीज केला आहे किंवा कट केलेला आहे। त्याबद्दल त्यांनी अजून काही सांगितलं नव्हतं, पण आता त्यांनी म्हटलं आहे की आता ते आउटपुट इन्क्रीज करणार। या सर्व गोष्टी वगैरे होत आहेत आणि अजून अमेरिका युक्रेनला जी मदत वगैरे देत होतं ते पूर्णपणे बंद केलं आहे। त्यामुळे एक्सपेक्टेड आहे की रशिया आणि युक्रेनचा जो वार आहे तो लवकर वगैरे संपेल। मग रशियाची वर जे सँक्शन वगैरे लावले म्हणजे चलत वगैरे आहेत तर तेही काहीशी कमी वगैरे होऊ शकतात। त्यामुळे ऑइलवर प्रेशर वगैरे निर्माण होत आहे अँड डाऊन वगैरे तो होत आहे। तर करंट प्राईस पाहिलं तर 70.7 पर डॉलर म्हणजे पर बॅरल्सच्या वगैरे झाले आहेत, जे की भारतासाठी सकारात्मक बाब आहे। तर पुढील म्हणलं तर आता गोल्ड वगैरे इन्क्रीज होत आहे। हे इन्क्रीज होण्याच्या दोन गोष्टी वगैरे सांगितल्या जात आहेत। एक म्हटलं तर टॅरिफ आपलं शॉर्टेजेसमुळे डॉलर कमी होत आहे। या अगोदर टॅरिफची खूप चर्चा होती म्हणून डॉलर वाढत होता की हे टॅरिफ वगैरे लागले तर डॉलरची डिमांड वाढू शकते, कारण डॉलर आणखी त्याची गरज वगैरे वाढू शकते आणि त्यामुळे या गोष्टी वगैरे महाग होत असतात आणि ते होऊ शकतात। पण आता ते चलत वगैरे नाही। जर टॅरिफ वगैरे लावत असतील तर बाकी वर्टिकल्समध्ये टॅरिफ वॉर वगैरे पुन्हा सुरू होऊ शकतात व यामुळे इकॉनॉमी स्लो डाऊनमध्ये जाऊ शकते। तर या काही गोष्टी चलत आहेत, म्हणूनच उर्वरित आपलं करन्सीने प्रत्यक्षात चांगली कामगिरी केलेली दिसत आहे। काल हे टॅरिफ शॉर्टेज म्हणजे शॉर्ट टर्मचे असतील अशी सर्वांना आशा वाटत आहे। हे लॉंग टर्ममध्ये नसणार। जसे की फेब्रुवारीमध्ये कॅनडाने मेक्सिकोवरती टॅरिफची गोष्ट वगैरे झाली होती, नंतर ती डिले झाली आणि आता मार्चमध्ये ते टॅरिफ वगैरे लावले जात आहेत व ते काही कालावधीनंतर काढूनही टाकले जाऊ शकतात अशी गोष्ट वगैरे सध्या मार्केटमध्ये होत आहे। त्याच्यात पुढील म्हणलं तर आता त्यामुळेच डॉलर इंडेक्स वगैरे घसरत आहे। डॉलर इंडेक्स म्हणजे 106च्या खाली गेलेला आहे। हा गेल्या 3 किंवा 3.5 महिन्यात सर्वात लोएस्ट लेवल आहे असं मला वाटतं। ही चांगली गोष्ट असेल इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनुसार दृष्टिकोनातून, कारण की हे डॉलर कमी होत असेल तर आपलं इंडियन करन्सीवरील प्रेशर कमी होऊ शकतं व आपल्या इम्पोर्ट बिलवरतीही याचा प्रेशर वगैरे कमी होईल। हे बेनिफिट वगैरे आपल्याला दिसून येऊ शकतात। म्हणजे आता आपली क्रूड ऑइलच्या प्राइसेस वगैरे आपल्यासाठी कमी होत आहेत आणि डॉलर ही कमी वगैरे होत असेल तर म्हणून एक डबल बेनिफिट या फॅक्टरमुळे आपल्याला होऊ शकतो, म्हणजे भारताला होऊ शकतो। त्यानंतर ट्रेजरी यील्ड ही थोडीशी खाली गेली आहे, म्हणजे 4.16% झाली आहे। यूएसची ट्रेजरी यील्ड व
व एक्सपेक्टेड आहे की ते आता येथे स्लोडाऊन वगैरे येईल टॅरिफ वगैरे लावल्यानंतर इकॉनॉमीमध्ये व यामुळे लोक वगैरे सामान घेऊ शकत नाहीत, तर कदाचित महागाई आणखी थोडीशी वाढू शकते। पण त्याची आता स्लोडाऊन असेल किंवा येईल, येथे मंदी वगैरे येत असेल तर इंटरेस्ट रेट कट होऊ शकतात। या सर्व गोष्टी सोबतच चालत आहेत, म्हणजेच आता फायनली टॅरिफ येताना दिसत आहेत। तर आता डोनाल्ड ट्रम्प या म्हणजे ट्रम्प ही याबद्दल काही त्यांच्या बोलण्यामध्ये चेंज वगैरे बदल वगैरे होऊ शकतात, म्हणजे त्यांचा विषय बरोबर वगैरे आपण बोलू शकत नाही, म्हणजेच त्यांचा अंदाज लावणे वगैरे खूप कठीण आहे। परंतु या गोष्टी वगैरे स्थिर सध्या चलत आहेत। या खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे। जर आता जसे यूएसने टॅरिफ लावला आहे, त्यानंतर कॅनडा, मेक्सिको अँड इटलीनेही टॅरिफ वगैरे अनाऊन्स केला आहे। त्यानंतर डोनाल्ड ट्रम्पने पुन्हा ट्विट केलं की आम्ही रेसिप्रोकल टॅरिफ वगैरे लावत आहोत। जर आम्ही तुमच्यावर टॅरिफ लावत असतो आपलं लावत आहोत आणि तुम्ही पण आमच्यावर टॅरिफ लावत असाल तर या रेसिप्रोकलमुळे तुमचे टॅरिफ आणखी वाढू शकतं व आणखी आम्ही ते टॅरिफ वगैरे वाढवू शकतो, म्हणजे लावणार आहोत तुमच्यावरही आणखी लावणार आहोत असं म्हटलं। म्हणजे त्या गोष्टी खूप भारी चालत आहेत, या गोष्टी जिओपॉलिटिकली चालत आहेत। यामध्ये आपलं पॉलिटिक्स अँड इकॉनॉमी इन्व्हॉल्व आहे, या सर्व गोष्टी येथे चालत आहेत। आता यामुळे काय इम्पॅक्ट होईल, आपलं इन्फ्लेशनवर काय होईल आणि बेसिकली US गव्हर्नमेंट यावर योग्य काय निर्णय वगैरे करेल, त्यामुळे स्टॉक मार्केटचे सेंटिमेंट इम्प्रूव्ह वगैरे करण्यासाठी जे की त्यांच्याकडे वगैरे अधिकार आहेत ते आता कन्झम्पशनवरही परिणाम वगैरे दिसत आहे, मंदीचा परिणाम दिसत आहे। तर या सगळ्यांचा या सगळ्या स्लोडाऊनचा सेंटिमेंटवर काय परिणाम वगैरे होऊ शकतो, ते काय वगैरे निर्णय घेऊ शकतात ते आता पाहावं लागेल आपल्याला। तर पुढील म्हणजे तर आता आपल्या काही गव्हर्नमेंट ऑफिशियल जे आहेत, म्हणजे JDFT वगैरे जे हेड जे आहेत, जे की जनरल फॉरेन ट्रेड्सचे ऑफिशियल वगैरे आहेत, तर त्यांनी म्हटलं की या गोष्टीमुळे आता ग्लोबली ट्रेड पॉलिसी वगैरे चालत आहेत, त्यामुळे इंडियावरही त्याचा काही एक्सपोर्टवरती वगैरे परिणाम होणारच आहे, निश्चितपणे होणार आहे। की जसे की इम्पोर्ट टॅरिफ वगैरे वाढत आहेत, या सर्व गोष्टी वगैरे आहेतच, म्हणजे याचा परिणाम वगैरे होणारच आहे। आणि जर रेसिप्रोकल टॅरिफची गोष्ट वगैरे होत असेल तर एप्रिलपासून लावणार आहे ते हे इंडियावरही आणि इतर कंट्रीजवरही ते टॅक्स वगैरे लावू शकतात, तर त्यांचा ही इम्पॅक्ट वगैरे भारतावर येणारच आहे। दे आर एक्सपेक्टिंग $7 बिलियन पर्यंत इंडियाला लॉसेस होऊ शकतो। प्रमुख गोष्ट ही आहे की भारताचे एक्सपोर्ट टार्गेट खूप मोठे आहे, 2030-31 पर्यंत इंडियाचे एक्सपोर्ट टार्गेट $2 ट्रिलियन डॉलरचे आहे, म्हणजे तिथेपर्यंत आपल्याला जायचं आहे। पण आता कदाचित $1 ट्रिलियन जवळपास आपण आहोत, ज्याला की डबल करायचं आहे। त्यामुळे ही चर्चा होत आहे की भारत हे करू शकतं का नाही, ही मोठा प्रश्न वगैरे आहे। मला वाटते की इंडियाचे जे फॉरेन आपलं ट्रेड मिनिस्टर पियुष गोयल देखील या गोष्टीसाठी सध्या अमेरिकेत आहेत। मला वाटतं की हे सर्व फॅक्टर कमी जास्त प्रमाणात परिणाम करतील व आता यातून म्हणजे आता या गोष्टी वगैरे बेसिकली भारताच्या दृष्टिकोनातून पुढे कसे चालतील, म्हणजे पुढे कसे जातील ते पाहावं लागेल। तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू।